एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असतानाच दुसरीकडे मुंबईत मात्र रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांसाठी 450 झाडांची कत्तल प्रस्तावित असल्याची माहिती उघडकीस झाली आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेला शहरात कमी होत चाललेल्या हिरवळीसाठी नोटिसा बजावल्या असल्याने प्रस्तावित झाडांची कत्तल कितपत योग्य आहे यावर पर्यावरण प्रेमींकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो। मात्र मुंबई शहराचा विचार करता म्हणजे लोकसंख्या आणि मुंबई शहरात असलेली झाडांची संख्या याचा विचार केला जाता मुंबईत आणखी झाडं न तोडता जास्तीत जास्त झाडं लावावी लागतील। झाडं तोडली तर ती तितक्या प्रमाणात झाडं लावली गेली पाहिजेत। ह्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका असेल, MMRD असेल, MMRCL असेल सगळेजण प्रयत्न करताच आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।